धनंजय स्पोर्ट बुरबुजी संघाचे संघमालक आहेत का सतीश पाटील साहेब? अमोल पाटील आहात का तुम्ही? चला जाऊयात. पुढील संघ आहे जय महाराष्ट्र युवती. जय महाराष्ट्र युवती या संघाचे संघमालक सन्माननीय आपल्या असोसिएशनचे आधारस्तंभ दीपकदादा लोखंडे साहेब आणि अविनाश शेवाळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. जय महाराष्ट्र युवती हा संघ त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेला. सन्मान चिन्ह देऊयात. मी विनंती करेन चला अविनाश या आपलं सन्मान चिन्ह स्वीकार या की समोर. गारेवाडी संघ राजू प्लीज या. चला हार्ड लक. जबरदस्त खेळलास तू संपूर्ण स्पर्धेमध्ये परंतु इट्स अ पार्ट ऑफ द गेम. या जरा समोर इथे या. चिखलात काय होतंय या समोर या. चला आपल्यासाठी लोक उपस्थित आहेत. या संपूर्ण स्पर्धेकरता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 44,000. आपण पहिल्यांदा सन्मान घेऊया संघमालकांचा. अविनाश शेवाळे यांचा सन्मान मी विनंती करेन अधिकाप्पा यांच्या शुभ हस्ते. अविनाश शेवाळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. युवा उद्योजक युवती गावचे आणि इथून पुढे त्यांचा संघ नेहमी असेल या लीग मध्ये. नेहमी हसतमुख चेहरा, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अविनाश शेवाळे शेठ यांचा देखील या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय. आणि अविनाश 2 शब्द व्यक्त करणार आहे या संपूर्ण स्पर्धेबद्दल. वी टेक सोल्युशनचे मालक, युवा उद्योजक आणि उद्योग क्षेत्रात लवकरच अगदी कमी वयात पाऊल ठेवले आणि यशस्वी उद्योजक होण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे. 2 शब्दात अविनाश या स्पर्धेबद्दल निश्चित बोलावं लागेल तुम्हाला. स्पर्धेबद्दल काय येत नाही. स्पर्धा उत्तम झाली. सगळ्यांचं नियोजन उत्तम होतं. असेही नियोजन करत राहा. दीपक शेठ आपल्या पाठीशी आहेत. या वाक्यासाठी एकदा अविच्या जोरदार टाळ्या वाजवूयात. दीपक दादा सोबत आहेत, पाठीशी आहेत. काही दिवसानंतर अविनाश शेठ पण आपल्या पाठीशी राहतील यात कोणतीही शंका नाही. यानंतर आपण जाऊयात या की आपण संघमालक म्हणून. चला पुढील संघमालक आहेत सन्माननीय रणवीर स्पोर्ट्स संघाचे संघमालक योगेश काटेकर साहेब. या आपण आपला देखील या ठिकाणी मंचावरती. ज्यावेळेस मित्रांनो संघमालकांचा सत्कार होईल टाळ्या वाजवून आपलं आद्य कर्तव्य आहे. एखादा संघाने संघमालकच झाला नाही तर लीग कशी होणार. त्यामुळे संघाच्या संघमालकांसाठी निश्चितच आपण टाळ्या वाजवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मी विनंती करेन असोसिएशनचे सचिव कार्याध्यक्ष अमित हिनुगले यांच्या शुभ हस्ते सन्माननीय रणवीर 11 संघाचे संघमालक योगेश काटेकर साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचं आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. त्याचप्रमाणे परी 11 संघाचे संघमालक सन्माननीय सुरेश शेवाळे शेठ उपस्थित आहेत. पांडुरंग शेवाळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन संतोष शेवाळे बंडासर यांच्या शुभ हस्ते द्या. पवन काटेकर यांच्या शुभ हस्ते पांडुरंग शेवाळे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. त्याचप्रमाणे भैरवनाथ स्पोर्ट्स साकायवाडी मालक आहेत का? सन्माननीय जेडी स्पोर्ट्स गारेवाडी या संघाचे संघमालक प्रमोद ताटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी कालपासून त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेकरता आम्हाला पाहायला मिळाली. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी विनंती करेन सागर पाटील साहेब अध्यक्ष कराड क्रिकेट असोसिएशन यांच्या शुभ हस्ते प्रमोद ताटे साहेब यांना आपण सन्मानित करतोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचं आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. ताटे साहेब म्हटलं तर निश्चितच गारेवाडी संघासाठी नेहमीच त्यांची साथ महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. टुर्नामेंट असो, लीग असो, प्रत्येक टुर्नामेंटला त्यांचं सहकार्य असतं.
त्यांचं देखील खूप खूप आभार. पार्थ 11 दुधडेवाडी संघाचे संघमालक सन्माननीय अतिशय मनमोळा व्यक्तिमत्व संदीपदादा दुधडे साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. मी विनंती करेन दुधडे साहेब आपण देखील मंचावरती यायचं आहे. पार्थ 11 संघ, पार्थ 11 संघ कोणी आहे का? पार्थ 11चा कोणी प्लेअर असेल तर प्लीज या, नाही तर आपण घरपोच करू, काय हरकत नाही. तर त्यानंतर विजय संघाचे संघमालक अर्थात वीर योद्धा तुळसन संघाचे संघमालक सन्माननीय अतिशय जबरदस्त चांगलं व्यक्तिमत्व आमचे मित्र मार्गदर्शक सन्माननीय सर्जेराव वीर मामा यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. निलेश दादांना नको आता येत आहे दादा. सर्जेराव वीर यांचा देखील या ठिकाणी सागर पडले यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येतोय. या नको त्यांचा मामा हसा की आज तरी पार्टी कुणा कुणाला आहे? हा सगळ्यांना पार्टी आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात मामांसाठी. कुठे यायचं आहे? दोन शब्द मामांच्या डोळ्यात आत्ताच पाणी आले. नाही बोलावं लागणार, बोलावं लागणार. बोलायचंय का नाही मामाने? बोलायचंय का नाही? काय बोलावं ते मी सांगू का? मामांच्या भावना चेहऱ्यावर स्पष्ट होते. एकदा जोरदार टाळ्या वाजवत. असा संघ मालक असं व्यक्तिमत्व आपल्या असोसिएशन मध्ये आहे ना, खरंच अशी लोकांची साथ आपल्याला गरजेची आहे. काय वाटते जे स्वप्न बघितलं होतं बऱ्याच वर्षापासून आज पूर्ण झालं, काय भावना आहेत? मी पहिल्यांदा सगळ्या माझ्या प्लेयरांचं अभिनंदन करेन की म्हणजे सर्व 5-0ने फायनल मारला आम्ही. बस एवढंच बोल. सगळ्यांचं नको, गेल्या वर्षी नको सांग. टीम बद्दल काय बोलाल आणि काय वाटतंय? काय नाही, टीम मधल्या सगळ्यांनी साथ दिली, अशीच साथ देत राहा. थँक्यू, थँक्यू सो मच. मामा अध्यक्ष आहेत ना, गणपती मंडळाचा अध्यक्ष असून बोलायला येत ना, म्हटलं कसं व्हायचं? पार्थ 11 संघाचा प्रतिनिधी एक आहे कपिल यांच्याकडे आपण देतोय त्यांचं सन्मान चिन्ह. या अमित. थँक्यू. त्याचप्रमाणे या स्पर्धेकरता सन्माननीय सागर सुपुगडे साहेब हे या स्पर्धेदरम्यान आपल्या सागर सुर्वे साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा देखील आपण सन्मान करतो. मी विनंती करेन संग्राम लावण साहेब सहाध्यक्ष कराड क्रिकेट असोसिएशन यांच्या शुभ हस्ते सुर्वे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. पुढे घ्या, पुढे घ्या. सन्माननीय अमोल सुपुगडे साहेब यांचा देखील आपण सन्मान करतो. त्यांनी देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित दाखवल्या स्पर्धेदरम्यान. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान कराड क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं माय चुपदार शाल प्रेमाचं आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. त्याचप्रमाणे या आजच्या दिवसामध्ये समालोचक म्हणून आम्हाला उपस्थित राहिलेले शब्दांचे जादूगार आकडेमोड तज्ज्ञ म्हणून ज्यांना ओळखलं जातं संपूर्ण सातारा जिल्हा आणि नवी मुंबईमध्ये आमचे मित्र सन्माननीय निलेश मर्डेकर साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. निलेश मर्डेकर साहेब सर्जेराव वीर मामा यांच्या शुभ हस्ते निलेश मर्डेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. एक अप्रतिम समालोचक, सातारा जिल्ह्यातील नामवंत समालोचक, आकडेमोड तज्ज्ञ, त्यांना क्रिकेटमधील कोणताही आकडा विचारा अशा प्रकारचे तज्ज्ञ
समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे निलेश मर्डेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात मित्रांनो. त्याचप्रमाणे कराड क्रिकेटमधील ज्यांनी स्कोररची भूमिका पहिल्यांदा बजावली, आम्ही समालोचन करत असताना ज्यांनी स्कोरर म्हणून बऱ्याच टुर्नामेंटमध्ये काम केलं, परंतु तदनंतर मात्र स्वतःमध्ये एवढं जबरदस्त इम्प्रूव्हमेंट केलं, एवढं जबरदस्त अभ्यास करून आज कराड तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून संपूर्ण नवी मुंबईमध्ये आपला ठसा उमटवत आहेत शेळकेवाडी गावचे सुपुत्र आपले परममित्र आशिष चोरगे साहेब यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करतोय. अविनाश शेवाळ यांच्या शुभ हस्ते आशिष चोरगे साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. सध्याच्या घडीला मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या जातात आशिष चोरगे यांच्या माध्यमातून आणि निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर तुमच्या माध्यमातून आपल्या कराड तालुक्याचं नाव व्हावं हीच ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो. एकदा आशिषसाठी टाळ्या वाजवत मित्रांनो. कराड तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून सध्याच्या घडीला चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होतंय. त्याचप्रमाणे कराड तालुक्याचे फॅमिली समालोचक आशिष आय एम सॉरी पण मी यावेळेला अविराज सरांच्या बाजूने जाईल. जेवढी नावं तुम्हाला माहीत नसतील कराड तालुक्यातल्या प्लेयरची तेवढी नावं अविराजला माहीत आहेत आपल्या तालुक्यात. आणि एकदा त्यासाठी जोरदार टाळ्या वाजूयात. सांगली जिल्ह्यातून बिलॉंग करतात, सध्या शहापूर या ठिकाणी वास्तव्यात आहे, पेशाने इंजिनियर, परंतु क्रिकेटमध्ये असलेली आवड, प्रचंड आवड, स्वतः एक दर्जेदार खेळाडू आहेत, परंतु समालोचन क्षेत्रामध्ये ठेवलेले पाऊल आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढा प्रगल्भ समालोचक होताना आम्ही खूप कमी वेळा पाहिले. त्यांनी ज्या प्रकारे सुरुवात केली होती, सुरुवातीला थोडंसं शिकत असतात, परंतु आत्ताच्या घडीला एवढी जबरदस्त समालोचक अविराजच्या माध्यमातून होते. आणि आपल्या कराड क्रिकेट असोसिएशनचे फॅमिली समालोचक म्हणून मी त्यांना नेहमी त्यांचा उल्लेख करतो. अविराज पुगळे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. सन्माननीय सुनील काटेकर साहेब यांच्या शुभ हस्ते कराड क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ सुनील काटेकर यांच्या शुभ हस्ते अविराज सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. आशिषला जेवढी नावं माहीत नसतील ना तेवढी अविराज सरांना आपल्या तालुक्यातील पोरांची नावं माहीत झालेली आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. अविराज पुगळे सर शहापूरवरून आपल्या स्पर्धेसाठी येतात. त्याचप्रमाणे आमचे बंधू आणि कराड क्रिकेट असोसिएशन जेव्हा आवाज दिले ॲज अ स्कोरर म्हणून, आणि आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो की यांच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार काम स्कोरर म्हणून पार पाडलं जातं. आमचे बंधू रोशन पाटील यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. निवांत गडी पहिल्यापासून निवांत काम घेतलंय. स्कोरर बसायचं, 2 बिर्याणी 1 बिर्याणी खायची काय असेल ते, स्कोअरचं अप्रतिम काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं, परंतु दर्जेदार गुणलेखन केलं जातं. कोणती चूक आत्तापर्यंत एकदा टाळ्या वाजवत आत्तापर्यंत जेवढ्या पण स्पर्धा रोशनने केलेल्या आहेत ना, एकही चूक आपल्याला पाहायला मिळणार नाही. मी विनंती करेन दीपक दादा यांच्या शुभ हस्ते आमच्या रोशनचा देखील गौरव करण्यात यावा. पेशाने पैलवान होता काही वर्षापूर्वी, पण आता दुसऱ्या क्षेत्रात पदार्पण आहे. थँक्यू सो मच रोशन, नेहमीच सहकार्य राहिले असोसिएशनला तुमचं, त्याबद्दल तुमचं देखील आभार. त्याचप्रमाणे ओमसाई MTC ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली, कव्हर केली गेली, त्यांचं देखील अक्षय मात्रे 8182, चिरंजीव मधवेद ये सत्कार घ्यायला बाळा. एकदा याच्यासाठी टाळ्या वाजवत. आपल्याला काय कळत होतं एवढा असताना? पप्पा अक्षय इकडे नाहीये, मला वाटते अक्षय दुसरीकडे कव्हर करतोय कॅमेरा. एवढ्या कमी वयामध्ये बिझनेस सांभाळणं इट्स नॉट अ जोक. आणि कॅमेरावरती बिझनेस सांभाळतोय म्हणजे खुर्चीवरची बसत नाहीत, कॅमेरावरती बसून सगळं टेलिकास्ट दाखवतोय आणि आपल्या पप्पांच्या बिझनेसला हातभार लावतोय. फक्त मुंबईमध्ये नाही, अक्षय मात्र ज्यावेळेस मे महिन्यात गावाला होता 15-20 दिवस, मुलगा आईला सोडून गावाला पप्पा बरोबर होता आणि बिझनेस सांभाळत होता. अप्रतिम कामगिरी. सत्कार करूया तुझा. येवतीत 4 दिवस होता. या बाळा सत्कार करूया. चला संग्राम लावण यांच्या शुभ असते. संग्राम टाळ्या वाजवा यार जोरात यार मधवेदसाठी. मधवेद अक्षय मात्र 8182. प्रमोदजी ताटे साहेबांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक मधवेद अक्षय मात्र यांच्यासाठी. एवढ्या कमी वयामध्ये एवढी प्रगल्भता आणि एवढं चांगलं काम याच्या माध्यमातून होतंय. जबरदस्त जबरदस्त यार. पैसे खिशात ठेव बाबा.
अक्षयला सांगू नको 500 रुपये दिलेत. त्याचप्रमाणे डीजे म्हणून आम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये सहकार्य करणारे हॅलो हे कोण आहे? मृणाल पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करतोय, ज्यांच्या माध्यमातून नेहमीच सहकार्याची भावना आपल्याच राहिलेली आहे. सन्माननीय पवन काटेकर साहेब यांच्या शुभ हस्ते कराड क्रिकेट असोसिएशनचे सचिव पवन काटेकर यांच्या शुभ हस्ते मृणाल पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करतोय. वैयक्तिक पारितोषिक देखील आलेले आहेत. इंद्रजीतच्या अप्रतिम खेळीसाठी अमितराज चव्हाण यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला रिसीव्ह झालेलं असेल, मला स्क्रीनशॉट पण आलेला आहे. तर प्लीज अमितराज चव्हाण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. राजधानी हॉटेल ज्यांच्या माध्यमातून आपणास मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देखील मिळालं आहे, त्यांच्या वतीने इंद्रजीतच्या खेळीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. बापूच्या खेळीसाठी 500 रुपयांचं, विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलं आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये राजूच्या खेळीसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद हॉटेल राजधानी. सन्माननीय भरत नांगरे शेठ आमचे परमित्र, त्यांचं देखील आम्हाला नेहमीच सहकार्य राहतं. थँक्यू सो मच. त्यानंतर जाऊयात आपण ज्यांनी आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं. प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं गेलं आणि द्वितीय पारितोषिक सन्माननीय सौभाग्यवती शीतलताई कचरे मॅडम, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख नवी मुंबई. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. पहिल्या दोन्ही क्रमांकाची पारितोषिक आपल्यास मित्रांनो त्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत. कचरे कुटुंबियांचं नेहमीच आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे कराड तालुक्याला आणि त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून कराड क्रिकेट असोसिएशन नेहमीच आभार व्यक्त करतो. उपस्थित नाही त्यांचा देखील काहीतरी कराड पतसंस्थेचा मला वाटतं त्यांचा देखील कार्यक्रम आहे काय, तर त्यामुळे ते उपस्थित राहू शकलेले नाहीत, परंतु तुमचं देखील खूप खूप आभार. जाऊया तृतीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले आणि आपल्या कराड क्रिकेट असोसिएशनच्या मुलांना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळवून दिला. जी लीग कराड तालुका रबर बॉल असेल, प्रीमियर लीग, ज्या लोकांच्याकडून कराड तालुक्याची संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची श्रीमंत लीग म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ज्यांच्यामुळं ओळखलं जातं, ते आपल्या असोसिएशनचे आधारस्तंभ, मार्गदर्शक आणि ज्यांच्या माध्यमातून कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 होईल यात कोणतीही शंका नाही. असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय दीपकदा लोखंडे साहेब यांचा देखील या ठिकाणी खूप खूप आभार आणि त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी बालाजी सीफूडचे सर्वेसर्वा बाबासाहेब आगरशेठ त्यांचं देखील खूप खूप आभार, ज्यांच्या माध्यमातून आपणास तृतीय क्रमांकाचं 22,000 रुपयांचं पारितोषिक मिळालं. त्याचप्रमाणे चतुर्थ पारितोषिक सन्माननीय सचिन वगैरे साहेब यांचं देखील खूप खूप आभार आणि त्याचप्रमाणे वैभव देवंगळे. आपणास विनंती करतो या सचिन वगैरे साहेब आणि देवंगळे साहेब प्लीज या. दादा तुम्ही पण या. दादा येत आहे तुम्ही? दीपक दादा सन्मान करूयात की या. संग्राम लावंडे यांच्या शुभ हस्ते सह अध्यक्ष कराड क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं नाही तुमचा टाळ्या वाजवा यार दादांच्यासाठी. लीग तिसरी आपल्याला 5वं पर्व घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे चतुर्थ पारितोषिक सन्माननीय सचिन वगैरे साहेब आपणास देखील विनंती करतो आपण देखील मंचावरती यायचं आहे. आहेत का वगैरे साहेब? गेले वगैरे साहेबांच्या वतीने कोण घेते का सन्मान? तेजस वगैरे साहेबांच्या वतीने सन्मान घ्यायचं या. तत्पूर्वी वैभव देवंगळे साहेब आमच्या बुरबुशी लेवन संघाचे आधारस्तंभ, मार्गदर्शक आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं, त्यांचं देखील या ठिकाणी मी सन्मान करतो. सन्माननीय अमित थिनुगले यांच्या शुभ हस्ते मायची उपदार शाल प्रेमाचा आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आमचे सर्वांचे लाडके बुरबुशी लेवन संघाचे आधारस्तंभ, मार्गदर्शक आणि आमचे परम मित्र वैभव देवंगळे साहेब, युवा नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा देखील या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात या प्रथम 4 क्रमांकाच्या पारितोषिक ज्यांनी आपणास दिलं त्या सर्वांचं. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेसाठी जे आपण आकर्षक सचिन वगैरे यांच्या वतीनं तेजस गारे यांचा देखील आपण सन्मान करतोय. मी विनंती करेन शुभम पाटील खजिनदार म्हणून ज्यांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे, या संपूर्ण कोर कमिटीचे एक महत्त्वपूर्ण मेंबर, त्यांच्या वतीनं तेजस गारे यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. तेजस मागची
पाठ पण दाखवा यूट्यूबमध्ये. टाळ्या वाजूया. सचिन वगैरे धन्यवाद साहेब, तुमचा देखील खूप खूप आभार, तुम्ही देखील मस्त सहकार्य केलं. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जे आकर्षक क्रिस्टल ट्रॉफीज पाहतोय मित्रांनो, ट्रॉफीज आवडल्या असतील एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. अप्रतिम दर्जेदार ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज पुरस्कृत केल्या गेल्या आणि ज्यांनी नेहमीच कराड क्रिकेट असोसिएशनसाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. प्रत्येक शब्दाला ते आपल्या समवेत उभे राहिलेले आहेत. सन्माननीय बाळूमामा फिश कंपनीचे सर्वे सर्वा, साईराज फिश कंपनीचे सर्वे सर्वा, सन्माननीय दिनकर शेवाळे साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतो. या ठिकाणी राजधानी हॉटेलचे सर्वे सर्वा नांगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील खूप खूप स्वागत. नाना या. संपूर्ण पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केली गेली सन्माननीय निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मी विनंती करेन दिनकर शेवाळे साहेब, संत बाळूमामा फिश कंपनीचे सर्वे सर्व आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण ट्रॉफीज पुरस्कृत केल्या गेल्या त्यांचा देखील या ठिकाणी आपण आभार व्यक्त करू. एकदा जोरदार टाळ्या वाजूयात शेवाळे साहेब अर्थात नाना यांच्यासाठी. खूप खूप धन्यवाद नाना, तुमचं देखील सहकार निश्चितच आम्हाला मिळेल इथून पुढे देखील, यात कोणतीही शंका नाही. त्याचप्रमाणे टी शर्ट सौजन्य म्हणून सन्माननीय पुन्हा एकदा दीपकदा लोखंडे साहेब दादा यांचं देखील खूप खूप आभार. बाबासो बागल शेठ त्यांचं देखील खूप खूप आभार. उत्कृष्ट फलंदाज म्हणून सन्माननीय त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या संघाची जोडगोळी अर्थात सन्माननीय गणेश काटेकर साहेब आणि सन्माननीय शंकर शेडगे साहेब यांचं देखील खूप खूप आभार. आदेश त्यांच्या वतीने घेताय का सन्मान? आदेश काटेकर साहेबांच्या वतीने प्लीज. आदेश आहे ना, या नांगरे साहेब बरं नको, रोशन पाटील यांच्या शुभ हस्ते गणेश काटेकर साहेब तुमचं देखील खूप खूप आभार. शंकर शेडगे साहेब तुमचं देखील खूप खूप आभार. मनोज शेवाळे मनोज शेवाळे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील खूप खूप आभार. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सूर्यकांत पाटील साहेब यांच्या माध्यमातून आकर्षक शूज पुरस्कृत केला गेला. सूर्यकांत दादांच्या वतीने कोण घेते का? राजू सुधीर. सूर्यकांत दादांच्या वतीने कोण? राजू सूर्यकांत दादांचा घेत आहे. सुधीर या. त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सुशांत भिसे अप्पा यांच्या माध्यमातून देखील एक आकर्षक टी शर्ट आणि कॅप दिली गेली, त्यांचं देखील खूप खूप आभार. रोहित गुराव. सुशांत अप्पांचं या, तुम्ही घ्या सन्मान. गारेवाडी टीम जरा या पुढे या. गारेवाडी टीम तेजस द्या. सुधीरचा घ्या सन्मान. थँक्यू. सुशांत भिसे यांच्या वतीनं रोहित गुरव साहेब यांचा देखील आपण सन्मान करतोय. त्याचप्रमाणे सिक्सर किंग म्हणून शशिराज स्पोर्ट्स उंडाळे सर्वे सर्वा शशिराज तोडकर यांच्या वतीनं देखील एक आकर्षक बॅट दिली गेली, त्यांचा देखील खूप खूप आभार. शशिराज तोडकर, शशी या इकडे कुठे या, इकडं मग मागे येऊ काय? मित्रांनो टी शर्ट जर आवडले असते तर एकदा शशिराजसाठी टाळ्या वाजवूयात. अप्रतिम काम केलंय शशिराजनं, जबरदस्त टी शर्ट प्रिंट करून दिलेत. आणि एक युवा उद्योजक आपल्या तालुक्यातून देखील आत्ताच्या घडीला बरेचसे उद्योजक या ठिकाणी निर्माण होत आहेत, त्यांचं देखील खूप खूप आभार. शशिराजचा देखील प्रमोद ताटे साहेब यांच्या शुभ हस्ते मी विनंती करेन, ताटे साहेब आपले शुभ हस्ते गावाला जे आपले कोणी पण प्लेयर्स असतील, शशिराज यांचं शॉप उंडाळे या ठिकाणी आहे. आपल्या लोकांना मोठं करूया. जे पण स्पोर्ट्सच्या गरजेच्या वस्तू आहेत, बॅट असेल, टी शर्ट, ट्रॅक, शूज तुम्हाला शशिराजकडे संपूर्ण अगदी चीप दरामध्ये मिळतील, तर तुम्ही निश्चितच शशिराज यांच्या शॉपला भेट द्या. त्याचप्रमाणे मैदान व मंडप सौजन्य कराड तालुका क्रिकेट असोसिएशन धन्यवाद. पंच सौजन्य लवस्टार स्पोर्ट्स शेवाळवाडी त्यांचं देखील अगदी हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार. त्याचप्रमाणे समालोचक सौजन्य म्हणून ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं
सन्माननीय दीपक थोरात साहेब यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. यायचं आहे दीपक दादा या. गणेश ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा आमचे परममित्र दीपक स्पोर्ट शेरवडे संघाचे संघमालक आणि ज्यांच्या तालमीत आम्ही देखील बरंचसं क्रिकेट खेळायला शिकलो आमचे परममित्र, अगदी गावावरून प्रत्येक लीगसाठी नेहमी आवर्जून उपस्थित असतात आमचे परममित्र दीपक थोरात साहेब यांचा देखील सन्मान करण्यात येतोय. मी विनंती करेन दिनकर शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते दीपक थोरात यांचा आपण सन्मान करूया. अजून एक तालुक्यातील उद्योजक ज्यांच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टचा बिझनेस केला जातो, गणेश ट्रान्सपोर्ट एजन्सीचे सर्वेसर्व आणि आमचे मित्र दीपक थोरात साहेब यांच्या वतीनं यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. चेंडू सौजन्य कराड क्रिकेट असोसिएशनला नेहमीच त्यांचं सहकार्य राहिलं. त्यांचा संघ देखील गेल्या वर्षी सुहास पाटील साहेब त्यांचा देखील खूप खूप आभार. सामनावीर सौजन्य यस सामनावीर सौजन्य म्हणून जे आपण टी शर्ट परिधान सामनावीर एकदा सामनावीरचे टी शर्ट्स आवडले असतील तर आपण आभार व्यक्त करूयात. आणि त्यांचा समोरून फोन असतो, मला मनोजचा असतो, भरतचा असतो. तुम्हाला काही सहकार्य लागणार असेल तर नेहमी आम्हाला कळवत जावा. आपल्या तालुक्यातील अजून एक युवा उद्योजक ज्यांनी राजधानी हॉटेलच्या माध्यमातून पदार्पण केलेलं आहे आणि घनसोली या ठिकाणी त्यांचं हॉटेल आहे. जबरदस्त हॉटेल आहे, जबरदस्त चव आहे. जर नॉनव्हेज खायचं असेल आणि मनोज त्यांचा मेन शेप आहे. मनोज जरा उभा राहा यार, तुला कळू दे लोकांना. आपल्या भागातील शेवाळेवाडी गावचा सुपुत्र अतिशय चविष्ट जेवण करण्यासाठी ओळखला जातो. खूप 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 अनुभवी शेप आहे. आचारी म्हणून तुम्ही जर तुमच्या पर्सनल ऑर्डर असतील, कुणाला बिर्याणीची वगैरे ऑर्डर द्यायची असेल आणि या संपूर्ण 2 दिवसामध्ये त्या जे पण आपण जेवणाची नाश्त्याची सोय केली त्यांच्या माध्यमातून केली गेली. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात मनोजसाठी. तो तिकडे मेन आचारी म्हणून काम करतो आणि सन्माननीय आपल्या घरावाडी गावचे सुपुत्र आहेत सन्माननीय भरत शेठ नांगरे साहेब, त्यांचा देखील खूप खूप आभार ज्यांच्या माध्यमातून आपण आज सामनावीरचे टी शर्ट मिळाले. मी विनंती करेन साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. सागर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते भरत शेठ नांगरे साहेबांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. यावर्षी संघ घेण्यास इच्छुक होते परंतु थोडंसं लेट झाले. निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांचा देखील संघ आपण आज पाहायला मिळू शकतो. दिली थँक्यू. एकदा टाळ्या वाजूयात ना मित्रांनो भरत नांगरे शेठ यांच्यासाठी. भेट द्या, अवश्य भेट द्या. घनसोलीला आपण जी खाऊ गल्ली म्हणतो तिकडे यांचं राजधानी हॉटेल आहे आणि जबरदस्त जेवण, व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण आपल्याला तिकडे उपलब्ध आहे. या ठिकाणी आपणास पंच सौजन्य म्हणून लवस्टार स्पोर्ट्स शेवाळी या संघाने देखील आम्हाला सहकार्य केलं. त्यांच्या संघाच्या वतीने मनोज शेवाळे साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. मनोज या मनोज शेवाळे या, आपण सन्मान होणं गरजेचं आहे. या 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 आओ या 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 प्लीज या. टीमचा सन्मान तुमच्या वतीने. या 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 एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. काही वर्षापूर्वी स्वतः एक गोलंदाज होते पवन काटेकर यांच्या शुभ हस्ते मनोजला देखील प्रचंड आवड होती क्रिकेटची. एवढा जबरदस्त फेकायचा परंतु खेळत होता. सावकार 11 संघ मालक होते. मनोज शेवाळे थँक्यू सो मच मनोज. असं सहकार्य तुमच्या माध्यमातून राहावं. त्याचप्रमाणे फायनल विजेता कर्णधार अर्थात निलेश वीर साहेब यांच्यासाठी 5 किलो बासमती राईस ज्यांनी पुरस्कृत केले गेले सन्माननीय आमचे मार्गदर्शक आमचे बंधू मित्र संजय मोहिते साहेब, त्यांचा देखील खूप खूप आभार. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीरसाठी स्मार्ट वॉच ज्यांनी पुरस्कृत केलं गेलं. अजून एक आमचे परम मित्र आणि नेहमीच सहकार्य करणारे स्वप्नील मोरे साहेब, त्यांचा देखील खूप खूप आभार. मालिकावीर सौजन्य म्हणून आमचे मित्र अक्षय नुगले साहेब आणि अमित नुगले साहेब यांनी आकर्षक वॉशिंग मशीन पुरस्कृत केलं, त्यांचं देखील खूप खूप आभार. अक्षय आहे का? अक्षयची तब्येत बरी नसल्यामुळे कदाचित तो नाही. अमित या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करूयात. मी विनंती करेन निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते अमित हिनुगले यांचा आपण सन्मान करूया. अतिशय मेहनत या स्पर्धेसाठी अमित हिनुगले यांनी घेतलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात अमित हिनुगले यांच्यासाठी. कार्याध्यक्ष आहेत आपल्या असोसिएशनचे आणि जबरदस्त काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. तरुण सागर पाटील यांच्या तालमीत तयार झालेली ही गँग आदेश अमित तालीम कुठे कुठे असते त्यांची आणि तिकडे सगळं सागर पाटलांनी त्यांना एकदम तयार केलेलं आहे. वस्ताद सागर पाटील आहेत का? हा
चला थँक्यू सो मच. एकदा या सर्व पुरस्कर्त्यांसाठी एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवूयात, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आपण पाहू शकलो, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा पार पडली गेली. त्यामुळे या संपूर्ण पुरस्कर्त्यांचं एकदा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत व्यक्त करतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी जो आपण आकर्षक मंडप पाहतोय त्यांचा देखील आमच्या असोसिएशनच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. असतील तर या प्लीज. अभिषेक म्हात्रे असाल तर या प्लीज. किरण आपली टीम घेऊन आता या समोर. आपण लगेचच बक्षीस वितरणाला सुरुवात करतो, जास्त वेळ घेणार नाही आहोत आपण. या समोर या प्लीज. इथे या, पुढे या, पुढे. राजू या इथं असं समोर या. तुळसन इथं या, आपण समोर या पूर्ण. असू दे चिखलात, जाऊ दे आता. बापू या. हॅलो या की समोर या की. इंदर या की, आता भरलाय सगळे. या या जरा जवळ असल्यावर बरं वाटतं. विशाल पाटील या तुम्ही. बाबू या इकडे, इकडे या, मागे पळू नका. राजू या. विशाल यावरती, विशाल यावरती. कराड क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष, ज्यांच्या नेतृत्वात देखील खूप साऱ्या स्पर्धा आपण पाहिल्या, विशाल पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबू गारे या. बंटी या समोर. चला जास्त वेळ न घेता आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे जाणार आहोत. बक्षिसांची लयलूट या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळाली आणि निश्चितच सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना आतुरता असेल. कोण असणार बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, कोण असणार उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, कोण असणार मालिकावीर. आणि निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये आपणास या गोष्टी निश्चित समजून जातील. तर जाऊयात आपण. पहिलं पारितोषिक आहे सुहास पाटलांचा एक सन्मान राहिला आहे, ते सन्मान चिन्ह. आपल्या लोकांचं काय विषय नाही एवढा. चला जास्त न वेळ घेता आपण सुरुवात करूयात. सिक्सर किंग, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक सिक्स मारले, त्यांच्यासाठी हा अवॉर्ड आहे. एनी गेसेस? सिक्सर किंग ऑफ द KTR BPL 3.0. एनी गेसेस? शशिराज तोडकर या आपण आपल्या वतीनं आकर्षक बॅट, संस्कार स्पोर्ट्सची आकर्षक बॅट आपल्याला शशिराज तोडकर यांच्या वतीनं पुरस्कृत केलेले आहे. त्यांच्या वतीनंच हे पारितोषिक दिलं जाईल. सिक्सर किंग ऑफ द टूर्नामेंट. एनी गेसेस? सुजीतने जबरदस्त षटकार खेचले, राजूने खूप सारे षटकार खेचले, इंद्रजितने षटकार खेचले, स्वप्नील देवळेने षटकार खेचले, निलेश वीरदाने षटकार खेचले, शुभम पाटीलने षटकार खेचले. परंतु ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम फलंदाजी केली गेली. आणि एनी गेसेस? मी एक क्लू देतो. ज्या फलंदाजाला एक मॅच फलंदाजी करायला मिळाली नाही, परंतु तरी देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून सर्वाधिक षटकार खेचले गेले. 20 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून खेचले गेले. एनी गेसेस? षटकार या संपूर्ण स्पर्धेत खेचले गेले. आणि कराड क्रिकेट असोसिएशनला मिळालेला एक परफेक्ट ऑलराऊंडर वीर योद्धा तुळसर संघाचे सन्माननीय निलेश वीर. फायनल मॅच मध्ये एकही चेंडू फलंदाजी करायला मिळाली नाही, तरी देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये 20 षटकार ज्यांच्या माध्यमातून खेचले गेले. सिक्सर किंग ऑफ द टूर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात निलेश दादा वीर. सन्माननीय शशिराज तोडकर यांच्या वतीनं संस्कार स्पोर्ट्सची जबरदस्त ब्रँडेड बॅट आपल्याला पाहायला मिळते. एकदा टाळ्या वाजवूयात मित्रांनो. हे फक्त तुळसर संघासाठी नाही तर आपल्या तालुक्यासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे. एक चांगला खेळाडू गेल्या वर्षीपासून आपल्या असोसिएशनला मिळाला आणि पहिल्या स्पर्धेमध्ये आपल्या कामगिरीनं निश्चितच तुळसर गावाचं नाव रोशन केलं. धन्यवाद. या
सिक्सर किंग आवाज कमी आहे. PSI सारखा दम ते आमचे बंडासर नेहमी म्हणतात ते गन तरी आणा म्हणजे आम्हाला दाखवा काय तर तुमचा दम. आवाज तरी दाखवा. काय वाटते काय भावना आहेत विजयासोबत प्रथम क्रमांकाच्या विजयासोबत जेव्हा एखादं पारितोषिक मिळतं आनंद द्विगुणित होतो. काय भावना आहेत. सिक्सर किंग फायनल मॅचमध्ये बॅटिंग देखील करायला मिळालं नाही परंतु पहिल्या 4 मॅचमध्ये 4 मॅन ऑफ द मॅच दादांनी घेतल्या. अप्रतिम वन साइड मॅच काढून दिला तुळसण संघाला. काय वाटतंय. सर्वप्रथम माझ्या संघाचं मी अभिनंदन करणार आणखी त्यांनी जी मला मौलाची साथ दिली त्याचंच हे प्रतीक आहे. आणि सगळ्यांचा गेम हा बघण्यासारखा होता. सगळ्यांनी एक संघ गेम खेळला त्याच्यामुळून आम्हाला हे भेटलेले. ह्या भाषेत बापू त्यांना जमत नाही त्यांची रोकठोक ठोकठोक भाषा असते त्यामुळे थोडंसं या अजून काय विचारू मग संघ मालकांच्या बद्दल तुम्ही स्वतः संघ मालक आहात मामा देखील संघ मालक आहात मामांच्या बद्दल काय भावना आहेत. संघ मालकांबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की मामाचा स्वभाव कसा आहे प्रेमळ. मामा ज्यावेळेस आम्ही ठरवलं की संघ घ्यायचा त्यावेळेस मामा म्हणलं की आपण मागच्या वेळेस एक मॅच पण जिंकलो नव्हतो. मामाला मी त्याच दिवशी सांगितलं होतं ज्या दिवशी आपण संघ घेऊ मॅचमध्ये उतरू वन साइड गेम मारूया. गेल्या वर्षी 3-0 पराभूत झालेला पॅनल आज 5-0 विजय मार्गावर लावण्याचं काम निलेश दादांच्या आणि महत्त्वपूर्ण खेळाडू राहिले. वेल प्लेड. येणाऱ्या स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. जाऊयात पुढील पारितोषिक अर्थात बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या माध्यमातून एक अप्रतिम दर्जेदार झेल घेतला गेला. ग्राउंड फिल्डिंग देखील या खेळाडूची अप्रतिम राहिली गेली. एनी गेसेस बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सुशांत भिसेअप्पा यांच्या वतीनं एक आकर्षक ब्रँडेड टी शर्ट व कॅप त्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ट्रॉफी आणि कॅप आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट संघ आहे जय महाराष्ट्र युवती संघाचा. एक उभरता सितारा अजिंक्य शेवाळे ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अजिंक्य एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. मी देखील पहिल्यांदा या मुलाला पाहिलं. गोलंदाजी जबरदस्त आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये अजून एक चांगला प्लेअर आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल यात कोणतीही शंका नाही. मी विनंती करतोय सुशांत भिसे नाहीत रोहित गुरव या आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देऊयात. रोहित गुरव यांच्या शुभ हस्ते एकदा टाळ्या वाजूयात. नवीन मुलं तयार होत आहेत. ही जमेची बाजू आहे कारण जे प्रस्थापित असतात त्यांच्या माध्यमातून कधी ना कधी थोडंसं प्रॉब्लेम होतो परंतु नवीन मुलं तयार होणं गरजेचं असतं. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये नवीन पोरं घडणं खूप गरजेचं आहे. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आपले संपलेले आहेत. आपण नंतर दिला जाईल परंतु त्या खेळाडूचं गौरव होणं गरजेचं आहे. पहिले 3-4 मॅच बॅट चालले नाही परंतु अंतिम सामन्यातील अप्रतिम इनिंग ज्याच्या माध्यमातून खेळली गेली. इंद्रजीत आपल्याला टी शर्ट मिळालं पण या आपला मंचावरती सन्मान होणं गरजेचं आहे. इंद्रा द टायगर साठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. मेगा फायनल मधील मेगा इनिंग 46 धावांची बहारदार इनिंग. सगळ्यांचा आवडता खेळाडू कारण एवढा मनमिळावू स्वभावाचा खेळाडू आहे. शरीरावर जाऊ नका त्याच्या परंतु खरंच मनमिळावू आहे. एकदा जोरदार टाळ्या इंद्रा द टायगर साठी. जबरदस्त फलंदाजी जिंती गावचा सुपुत्र. वेल प्लेड. मॅच फायनल मॅच मध्ये अशी इनिंग येणं एक ड्रीम असतं आणि निश्चितच ही इनिंग नेहमीच लक्षात राहील. इंद्रजीत येस नको नको नाही इकडे सगळ्यांना बोलायला लागते. इंदर काय वाटतंय पहिल्या गेलं थोडंसं पिरियड थोडासा बॅड फॉर्म होता. बॅटिंग म्हणावी अशी होत नव्हती. मागच्या वर्षी रबर बॉलमध्ये धमाकूळ घातला होताच. मग गेल्या वर्षी थोडंसं खराब गेलं परंतु आता बापूने पहिल्यापासूनच ठरवलं होतं की इंद्रजितला मी सोडणार नाही ऑप्शनमध्ये किती पण पॉईंट लागू द्या आणि पहिल्या 3-4 मॅच परफॉर्मन्स झाला नाही परंतु बॅकअप केलं. शेवटपर्यंत इंद्रला फायनल ओपनिंगला खेळवलं. निलेश दादाचं कौतुक असेल मला वाटतं त्याचा. हॅलो थँक्यू.
या बॅकअपसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण आपण बऱ्याच वेळा बघतो एक मॅच खेळला नाही की प्लेअर चेंज, आणि यामुळं प्लेअरचं कॉन्फिडन्स लूज होतो. परंतु बॅकअप दिला, शेवटपर्यंत फायनलला खेळवला आणि फायनलला एवढी अप्रतिम इनिंग आली, त्याबद्दल एकदा बॅकअप ज्यांनी दिलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. काय वाटतंय? प्रथम मला टीममध्ये सामील केलं त्याबद्दल संघ मालकाचं आभारी आहे. आणि बॅड पॅच होता. लाजून प्रथम बॅड पॅच चालू होता, बॅटला बॉल लागत नव्हतं, पण तरीही निलेश दादा असतील, बापू असेल, संतोष असेल किंवा संघ मालकांनी पण सांगितलं की तू शेवटपर्यंत तू खेळ, काही टेन्शन नाही, तू बिंदास्त खेळ, तू मारशील. आणि त्यात टीममधल्या पण सगळ्यांनी सांगून पण बुरबुशीचे निलेश दादा त्यांनी प्रथम मला कायम म्हणजे ज्यावेळी भेटतील त्यावेळी तू सांगतात की बाबा तू मारशील, आणि शेवटपर्यंत पण ती खेळलेले सांगितलेलं की त्यांनी तू खेळत राहा, तू मारशील. कायम बॅट पॅच जरी चालू असला कधीही आमच्या टीमसाठी निलूदादांचं योगदान असतं, कारण की ज्योतिर्लिंग टीम आमची असते त्यावेळी पण ते सांगतात, इथे पण सांगतात आणि तिथे पण सांगतात. त्यांचे आभारी. आणि महत्त्वाचं सागरदादांनी नियोजन करावं एवढीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. कोण म्हणलं तुम्ही इकडे कोण म्हणलं तुम्ही सागरदार नियोजन केलं नाही? त्यांचा छुपा पाठिंबा आहे आपल्याला आणि ते कुठं जाणार नाहीयेत. ते येस आहे, सगळं व्यवस्थित होणार, काय टेन्शन नाही, व्यवस्थितच आहे. त्यामुळे तुम्ही खेळावरती लक्ष करा, नियोजनाचं आम्ही बघतो, बरोबर ना? हां चला, थँक्यू सो मच. अंतिम सामन्यातील सामनावीर, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, एनी गेसेस? बेस्ट बॉलर सूर्यकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते यांच्या माध्यमातून एक आकर्षक ब्रँडेड शूज पुरस्कृत केला गेलेला आहे. चला, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, अप्रतिम गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये थ्रू आउट द टुर्नामेंट पाहायला मिळाले. बापूची लाजवाब गोलंदाजी, बापूची गाडी 180च्या स्पीडने होती संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याचप्रमाणे मला वाटतं बंटीने आमच्या देखील रवलेकरने देखील जबरदस्त गोलंदाजी केली, परंतु ग्रुप क्वालिफाय करू शकले नाहीत. शुभमने चांगली गोलंदाजी केली, शुभम पाटीलने चांगली गोलंदाजी केली, निलेश दादांनी चांगली गोलंदाजी केली, राजूने चांगली गोलंदाजी केली. एनी गेसेस बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ज्याच्या माध्यमातून 6 विकेट मिळालेले आहेत. बेस्ट बॉलर काय वाटते? बेस्ट बॉलर कोण होईल? बेस्ट बॉलर अक्षय पावसकर म्हणले काय कोण? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट संघ आहे जय महाराष्ट्र युवती संघाचा चॉईस खेळाडू शुभम शेवाळे ठरतो या संपूर्ण स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बंडा सर या तुम्ही त्यांच्या वतीनं काय चला दीपक दादा तुम्ही देताय या स्पॉन्सर नाही येत ना या नाही या की ना या दिनकर शेवाळ्यांच्या शुभ हस्ते शुभम शेवाळ्याला बेस्ट बॉलरचा हा किताब मिळतो. एक आकर्षक ब्रँडेड कॅप आणि आकर्षक ब्रँडेड शूज देखील या ठिकाणी आणि ट्रॉफी देखील मिळाली जाईल. एकदा जोरदार टाळ्या शुभम शेवाळे यांच्यासाठी वाजवूयात. गोलंदाजी लेदर बॉल क्रिकेटचा तगडा अनुभव आणि जय महाराष्ट्र युवती संघासाठी फलंदाजी देखील चांगली केली आहे. अंतिम 4 मध्ये घेऊन गेले आपल्या संघाला. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम फलंदाजी, एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून निश्चितच एक चांगले खेळाडू आपल्या असोसिएशनला देखील मिळाले आहेत. या खेळाडूची हिस्ट्री देखील एक रहस्यपूर्ण होती. संतोष शेवाळे सरांनी आम्हाला सांगितलं एक छोटासा खेळाडू आमच्या संघामध्ये दाखल होणार आहे आणि ज्यावेळी संघ खेळाडू दाखल झाला म्हणले बंडा सर हे कोणता छोटे खेळाडू आहेत. वेल प्लेड शुभम. नाही रे सुरुवात मी पहिल्यांदा खूप दिवसानंतर हा प्रश्न विचारेन म्हणत होतो शुभमला. सुरुवात तुझी टेनिस बॉल पासून झाली होती की लेदर बॉल पासून झाली होती? सुरुवात माझी लेदर बॉल पासून झालेली क्रिकेटमध्ये. आणि मग टेनिस तू त्याच्यापूर्वी कधीच खेळला नव्हतास? नाही, मी एरियामध्ये आणि आमच्या एरियामध्ये आणि भरपूर ठिकाणी ओपनमध्ये खेळायचो, पण इकडची मला काय आयडिया नव्हती सुरुवातीला. मग तिकडे टेनिस खेळत होतास की लेदर अगोदर? लेदर अगोदर खेळा, त्यानंतर
इकडचं माहिती पडली, संतोष सरांनी संपर्क केला, सूत्र फिरवली आणि शुभम शेवाळशी संपर्क झाल्यानंतर शुभम आपल्यामध्ये सामील झाला. एक चांगला ऑलराऊंडर आपल्या कराड क्रिकेट असोसिएशनला शुभमच्या माध्यमातून देखील मिळाला. अतिशय टॅलेंट आहे, परंतु वेगळं काहीतरी करण्याचा नेहमी मानस असतो, परंतु टॅलेंटची अजिबात कमी नाही आहे. आणि गेल्या वर्षी देखील अजूनही आठवते मला, गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्याचा सामनावीर कोण होता तर शुभम शेवाळे होता. आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर मिळतोय, क्रमांक 3चं पारितोषिक जिंकलाय. काय वाटतंय? खरं तर पहिलाच जिंकायचं होतं आम्हाला. सेमीफायनलच्या मॅचमध्ये आमचे कमीत कमी 7-8 रन आम्हाला कमी पडले, त्यामुळे तिसऱ्या प्राईजवर आता नाही मानावं लागेल. हे स्कोर करणार कोण होतं कमी झालं? तुम्हीच खेळत होता, त्यामुळं जरा निश्चितच संघ चांगला बांधला गेला होता. शुभम शेवाळ आणि शुभम पाटीलची जोडी खरं तर जमली होती संपूर्ण स्पर्धेमध्ये. पाऊस तुमच्या वेळी ॲक्च्युली जास्त आला आणि त्यामुळे थोडंसं रन्स कमी झाल्या, परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिली मॅच हरल्यानंतर चांगला कमबॅक केला गेला आणि यासाठी निश्चितच एक महत्त्वपूर्ण कामगिरी शुभम शेवाळे यांची देखील राहिली. त्याबद्दल खूप खूप आभार. पुढील स्पर्धेसाठी अजून तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हावी. खरं तर टॅलेंट खूप आहे शुभमकडे, परंतु त्याचा वापर म्हणावा असं मी फ्रँकली बोलते, म्हणावा असं तुझ्याकडनं ते बाहेर आलेलं नाही अजून. ज्या प्रकारे तू लेदर क्रिकेट खेळतोयस त्याप्रमाणे तुझं स्पीड, तुझा वेग, तुझं व्हेरिएशन अजून आम्हाला दिसणं गरजेचं आहे. आणि जर कोच म्हणून कुणाला गरज लावायची असेल तर बंडा सरांशी नेहमी तुम्ही संपर्क करू शकता, त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला नेहमीच मिळेल. थँक्यू. वेल प्लेड. पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. जाऊयात बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. एनी गेसेस? बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, एनी गेसेस? ज्याच्या माध्यमातून तब्बल 175 धावांचा रतीब घातला गेला. एनी गेसेस? बेस्ट बॅटर. आकर्षक बॅट आपल्याला पाहायला मिळते जी आपणास पुरस्कृत केली गेलेली आहे. गणेश काटेकर साहेब आणि शंकर शेडगे साहेब, त्रिमूर्ती फायटर संघाचे संघ मालक. एनी गेसेस? बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. एक मॅच कमी खेळून देखील अप्रतिम कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आणि षटकारांची बरसात याच्या माध्यमातून केली गेली. परी 11 संघाचा, कराड क्रिकेट असोसिएशनचा डॉन सुजित शेवाळे ठरतो या संपूर्ण स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. एनी गेसेस? सॉरी, सुजित आहे का? गौरव आहे? गौरवला या बोलवा. गौरव ये, त्या बॅटनं तू पण भविष्यात कमाल करशील आणि निश्चितच शेवाळे ब्रदर्स म्हणून तू देखील एक चांगला खेळाडू घडशील यात कोणतीही शंका नाही. मी विनंती करेन, गणेश काटेकर साहेब नाही आहेत, आदेश देता या. पवन द्या. येस. सुजितसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. अप्रतिम फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली गेली. त्याचप्रमाणे फायनल टीम. गौरव बोलणार का काय? अजिंक्यला विचारायचं. अजिंक्य या जरा, नवीन खेळाडू आता आम्हाला पण बघू द्या. या. बोलणार आहे तू गौरव? सुजित बद्दल नाही. अजिंक्य मी पहिल्यांदा लीगला खेळाडू बघितला. टेनिसला होतं. जरा सगळ्यांना कळू दे, तुझं नाव, गाव कोणतं आहेस, कुठे असतोस, काय करतोस? माझं पूर्ण नाव अजिंक्य अशोक शेवाळे आहे. माझं गाव येवती शेवाळेवाडी आहे आणि मी कल्याणला राहतो आणि जॉब करतो. हां. शेवाळी कुठली? लव स्टार की काय? वाडी एकच आहे. मग तू आता कोणत्या टीम मध्ये खेळतोस का? मी ॲक्च्युली आता कल्याणचे टुर्नामेंट खेळतो, बॉक्स आणि रबर आणि जय महाराज. हां, इकडची पण वाडीतली पण टीम आहे. लेदर खेळायचो, आता बंद केला. आता टेनिस आणि बॉक्स क्रिकेट खेळतो. हां, पूर्ण मोठ्या टुर्नामेंट. थांबा, अजिंक्य शेवाळे उभरता सितारा. ऍक्शन एवढी जबरदस्त आहे ना. लेफ्टी बॉलर म्हटलं की महेश नारकर बरोबर ना, ॲडव्हान्टेज. आणि लेफ्टी म्हटलं तर निश्चितच ॲडव्हान्टेज नेहमी राहिलेला आहे शेवाळी संघासाठी. मला वाटतं आदित्य तुमच्या टीममध्ये आहे का? ओके, चालेल. एकदा अजिंक्यसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. जॉब करतोस? जॉब करत क्रिकेट खेळतोय म्हणजे आपल्यासारखंच आहे, आपल्याच भावकीतला आहे म्हणायला हरकत नाही. भाषेवरून कळलं पहिल्यापासून मुंबईला आहे, त्यामुळं आपल्याच अगोदरपासून नसेल मे बी. बरोबर, गावाला कमी असतोस त्यामुळेच, नाहीतर एवढी शुद्ध भाषा कुठली. चला, थँक्यू. अजिंक्यसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. त्यानंतर जाऊयात फायनल टीम. कॅप्टन सन्माननीय संजयदादा मोहिते यांच्या वतीनं 5 किलो बासमती राईस पुरस्कृत केलं गेलं. या निलेश दादा वीर, नाहीतर संघमालकांना तुम्ही ठरवा. येस, मामांना द्या तांदूळ. मामा या.
तुम्ही तांदूळ घ्या, पोरांना पार्टी द्या. भरत मोहिते आहेत का? संदीप दादा मोहिते आहेत का? मोहिते कोण आहे का? संदीप शेवाळे या तुम्ही, नाहीतर मग संदीप शेवाळे या. अहो या की. जयदीप या, तुमच्या वतीने देऊया ते बासमती राईस. बरं चला या. रोशन या, रोशन द्या. संजय दादा मोहिते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. तुम्ही त्यांच्याकडे बक्षीस मिळणार नाही, परंतु 5 किलो तांदूळ नेहमी मिळेल. कधी जावा टुर्नामेंटला 5 किलोची बॅग तुम्हाला नक्की मिळेल. आणि निलेश दादा वीर यांना हे प्राइज जाते. फायनल विजेता कॅप्टनसाठी हे प्राइज होतं. मग बिर्याणी कुठे आहे ते पण सांगा. मामा काय तांदूळचं काय करणार आहे ते पण सांगा. देतो ना कॅप्टन. चला जाऊयात. यानंतर सांघिक पारितोषिक अर्थात क्रमांक 4चं पारितोषिक जे पुरस्कृत केलं गेलं होतं सन्माननीय सचिन वगैरे साहेब आणि सन्माननीय वैभव देवंगळे साहेब यांच्या वतीने ₹11,000 व आकर्षक चषक जो संघ विजेता ठरलाय. खरं तर पहिली मॅच हरल्यानंतर कुठेतरी बॅकफुटला गेला होता, परंतु दुसऱ्या मॅच मधील शुभम पाटीलची अप्रतिम दर्जेदार खेळी कोण विसरेल. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त ट्रेंडिंग मध्ये राहिलेली ती खेळी होती. शुभम पाटीलचं अप्रतिम अर्धशतक, त्याला मिळालेली समाधान आमचे गुरु म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. महेश आणि समाधान हे असे खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये क्रिकेट बरंचसं गाजवलंय. समाधानने ज्या प्रकारे फलंदाजी केली पहिल्या मॅच मध्ये. तिसरं आहे ओके. चौथं कोण आहे? सॉरी. चला चतुर्थ पारितोषिक परी 11 संघ. खरं तर ग्रुप स्टेज मध्ये मॅच थोड्याशा गडबड होऊन त्यानंतर जबरदस्त कमबॅक केला होता परी 11 संघाने, परंतु राजूच्या धुवाधार फटकेबाजी समोर सेमीफायनल मध्ये पराभूत झाले. परंतु पहिल्याच वर्ष होतं पांडुरंग शेवाळे साहेब भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ या पहिल्याच वर्षामध्ये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मिळतं या संघाला. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. परी 11 शेवाळवाडी कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा चतुर्थ क्रमांकाचा विजेता ₹11,000 व आकर्षक चषक. वैभव देवंगळे साहेब मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक या संघाला देण्यात यावं. मी विनंती करेन सर्व खेळाडू परी 11 संघामधील सर्व खेळाडू यांनी मंचावरती यायचं आहे. प्लीज या. वैभव देवंगळे आहेत का? विशाल पाटील या तुमच्या. बरं नको तुम्ही थांबा. मी विनंती करेन भरत शेठ नांगरे साहेब राजधानी हॉटेलचे सर्वेसर्वा यांच्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं आकर्षक पारितोषिक या ठिकाणी परी 11 शेवाळवाडी संघाला प्रदान करण्यात येते. युट्यूब तिकडे चला. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया मित्रांनो परी 11 शेवाळवाडी या संघासाठी. अप्रतिम कामगिरी राहिली. 84 धावांचं भलमोठं आव्हान होतं, परंतु राजू खंगची अप्रतिम फलंदाजी. शेवटच्या मोमेंटला अभिगारेने मारला षटकार, ऋषी खोतनं मारला षटकार. ऋषी खोत तुम्ही देखील जरा या स्टेजवर तुमचा देखील इंटरव्ह्यू घ्या. या ऋषी या. अजून एक चांगला खेळाडू आपल्या नजरेत आहे आणि खरंच गारेवाडी संघाकडे टॅलेंट बरंचसं आहे, हे यूज होणं गरजेचं आहे. अभि गारे, तेजस गारे, किरण गारे नंतर ऋषी खोत हा तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण खेळाडू राहणार आहे. आणि बाबू गारे तर ऑल टाइम फेवरेट, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द गारेवाडी बाबू गारे. आणि अक्षय पावसकर त्यांच्यावरती कोण? अरे बाबू गारे तू मोस्ट व्हॅल्युएबल. या ऋषी खोत साठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. जो षटकार खेचला होता ना तिकडे मॅच टर्न झाली होती सेमीफायनल. तुम्ही पण सांगा, खूप कमी वेळ दिसता, काय करता, कुठे असता? नाही, मी स्पर्धा परीक्षेची जरा तयारी करत होतो मागील 3 वर्ष. आता कायमचा मुंबईला आलोय, तर आता इथून पुढे अजून चांगली परफॉर्मन्स भेटेल याची शाश्वती देईन मी. क्रिकेट अगोदर गावी होतास तू? नाही, इथेच होतो, सगळं शिक्षण इथेच झालं. फक्त त्या कॉम्पिटिशनच्या तयारीसाठी गावी गेलो होतो. बाहेर होतो, सांगलीमध्ये होतो 3 वर्ष. आता इथे आलोय कायम. आता जॉब करतो की मग अजून तयारी चालू आहे? आता तयारी करत करत जॉब चालू आहे. स्पर्धा परीक्षेची मित्र तयारी करतो, याला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. तुझ्या माध्यमातून यश निश्चित मिळेल. मार्गदर्शन हवं असेल तर निश्चित निलेश वीर साहेब आहे, त्यांचं मार्गदर्शन घ्या. बरेचसे आपल्याकडे टॅलेंटेड आपल्याकडे लोक आहेत, त्यांचं मार्गदर्शन घ्या. आणि क्रिकेटवरचं प्रेम निश्चितच चालू ठेवा. चांगला खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. एकदा ऋषीसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि गारेवाडी संघ बाबू एंट्री पडली पाहिजे रेग्युलर. येस ताटे साहेब मार्गदर्शन.
थँक्यू. त्यानंतर आपण जाऊया थर्ड प्राइज. मगाशी उल्लेख केला ज्याप्रमाणे पहिली मॅच हरल्यानंतर जबरदस्त कमबॅक, शुभम शेवाळेचं अप्रतिम गोलंदाजी फलंदाजी, शुभम पाटीलचं अप्रतिम फलंदाजी. पहिल्यांदा लीगमध्ये खेळताना शुभम पाटीलने दर्जेदार खेळ करून दाखवलं. माझ्यामध्ये देखील खूप सारं टॅलेंट आहे, माझ्यामध्ये देखील खूप सारी क्षमता आहे आणि त्याला मिळालेली महेश नारकर, समाधान सूर्यवंशी यांची साथ या कामगिरीच्या बळावर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जय महाराष्ट्र युवती संघ देखील प्रथमच सहभागी झाला. अविनाश शेवाळे यांचं अप्रतिम मार्गदर्शन, दीपकदादांची मिळालेली साथ या जोडगोडीच्या बळावर क्रमांक 3चा पारितोषिकाचा विजेता संघ ठरतो जय महाराष्ट्र युवती. एकदा मंचावरती यायचं आहे जय महाराष्ट्र युवती या संघानं. या सागर पाटलांनी देखील एकाच जागेवरती उभे होते सगळ्या मॅचची छत्री घेऊन. मी विनंती करेन या ठिकाणी सुहास पाटील, पांडुरंग शेवाळ यांच्या शुभ हस्ते या तुमच्या शुभ हस्ते आपण या संघाला पारितोषिक देऊयात. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात मित्रांनो. जय महाराष्ट्र युवती या संघासाठी अप्रतिम कामगिरी, जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. शुभम पाटील आहे का? ये ना शुभम, ही की पटकन. टीम कॅप्टन आणि टीम संघ मालक या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. टीम कॅप्टन सागर पाटील, टीम व्यवस्थापक, टीम मालक, संघ मालक. कॅप्टन कोण आहे? शुभम शेवाळे या कॅप्टन. शुभम पाटील या तुम्ही देखील या, तुमचं देखील म्हणू ये की या. शुभम या, शुभम पाटील तुम्ही देखील या, जास्त वेळ नाही घेणार या, 2 मिनिटं या फक्त. संघ मालक म्हणून आवीचं स्पीच खूप इम्पॉर्टंट आहे. संघ घेतला, काय रणनीती होती, संघावरती कशा प्रकारे विश्वास ठेवलात, काय बोलाल संघाबद्दल? नाही काय आपला जो कॅप्टन होता, चॉईस प्लेअर होता, आयकॉन होता, यांच्यावर भरोसा होता. नाही सगळे चांगले खेळ, माझी टीम तशी सगळ्यांपेक्षा बेस्ट होती, पण म्हणावं तसा परफॉर्मन्स झाला नाही त्यांच्याकडून, म्हणून आम्ही 3रं बक्षीस मारलं, नाही तर आज पहिलंच बक्षीस मारलं असतं. येणाऱ्या लीग मध्ये काय रणनीती असेल काय सांगाल? नाही येणाऱ्या लीग मध्ये पहिलं बक्षीस मारू, येणाऱ्या लीग मध्ये पहिलं बक्षीस मारू. शुभम पाटील शुभम पाटील ये, शुभम ये. आता लाजायचं बंद कर. प्रामाणिकपणे या खेळाडूकडं एवढं जबरदस्त टॅलेंट आहे ना, हे लाजणं बिजणं ते आता घरात ठेव. जर खेळाडू चांगला व्हायचा असेल तर तुला थोडंसं समोर यावं लागेल, प्रेशरच्या मॅच खेळाव्या लागतील. लीगमध्ये परफॉर्मन्स होत नव्हता मधल्या काळामध्ये, मला तर म्हटलं मी खेळायचंच बंद करतोय, अजून सुरुवात झाली नाही तोरीनं बंद केलं होतं. परंतु जबरदस्त टॅलेंटेड आहे आणि गोलंदाजी, फक्त बॅटिंग नाही, गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण एफर्ट, म्हणजे फिल्डिंगचा एफर्ट एवढा कडक असतो ना शुभमचा, तेवढीच. आणि काल दाखवून दिलं शुभम पाटील, जबरदस्त गेम आहे. काय वाटते, पहिल्यांदा आवीने चॉईस संघ आयकॉन म्हणून घेतलं आणि पहिल्याच टुर्नामेंटमध्ये 3rd क्रमांकाचं पारितोषिक, श्रेय कुणाला देशील? नाही श्रेय तर आवी शेटणार, कारण मी खेळणार नव्हतो, मी पॉईंटमध्ये खेळणार होतो, पण आवीनं खूप फोर्स केला, त्यामुळे मी आवीच्यातनं खेळलो. आणि विशाल पाटीलला, माझा भाऊ पैलवान, सगळ्यांना, बंटी असेल यांना श्रेय, कारण आमच्या टीममध्ये म्हणजे ते टीम टाकतात त्यांच्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी, तू खेळ, काय टीमचा असेल ते आमचा आम्ही बघतो, मग सगळं श्रेय त्यांनाच. आज काय नियोजन आहे? आवी शेट बरोबर चर्चा झाली का? क्रमांक 3चं पारितोषिक जिंकलंय, काय आहे? काय नाही, शेट बनतील तसं. आवी शेट म्हणतील तसं. आवी शेट कुठं आहे, काय म्हटलंय? हा
22 बरं ठीक आहे. वेल प्लेड आणि जरा चांगला खेळ अजून खूप मोठा हो. सुजित सारखा फलंदाजी, राजू सारखी फलंदाजी तुझ्या माध्यमातून देखील व्हावी आणि कराड क्रिकेट असोसिएशनला मिळालेला अजून एक हिरा, अजून एक परफेक्ट ऑलराऊंडर. बॉलिंगमध्ये देखील तुझ्या माध्यमातून खूप साऱ्या सुधारणेला वाव आहे. प्रॅक्टिस करतोय, बॉलिंगवरती पण प्रॅक्टिस कर आणि खूप मोठा खेळाडू. वेल प्लेड. थँक्यू सो मच. कॅप्टन तुमचं पण मनोगत व्यक्त आहे. काय टीमचं कॉम्बिनेशन कसं होतं, काय बोलशील? टीमचं कॉम्बिनेशन सगळंच चांगलं होतं, फक्त क्लायमेटने आमची साथ नाही दिली मेन टाइमला. ठीक आहे. शुभम जास्त काय बोलणार नाही. थँक्यू सो मच. वेल प्लेड टीम. जय महाराष्ट्र होती. जाऊया द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. अंतिम सामन्यापर्यंत जबरदस्त खेळ ज्या संघाच्या माध्यमातून राहिला गेला, अगदी ग्रुप स्टेजमधील 3च्या 3 मॅच जिंकून आगेकूच केली गेली. सेमीफायनलच्या मॅचमध्ये 85 धावांचं बलमोठं आव्हान अगदी शांत डोक्याने लिलिया पार केलं. फायनलमध्ये देखील 85 धावांचं आव्हान मिळालं होतं, परंतु राजू गंगची प्राइसलेस विकेट विशाल मोरच्या अप्रतिम यॉर्करवरती आले आणि तिकडे मात्र आदित्य शेवाळे समोर या, नाही तर ट्रॉफी घेतली जाईल. पैसे मिळालेले नाही त्याची अजून नोंद घ्या. हे आपल्याकडे चालत नाही. सगळा कार्यक्रम झाल्याशिवाय कुणी फोटो काढू नका प्लीज. ट्रॉफी इथं ठेव. ये पुढे या. बाकीचे जर लोक स्टेजवर असतील आपण फोटो काढणं चुकीचं आहे ना, आपल्याकडे असं नाही चालत. आपण उल्लेख करत होतो सेमीफायनलमध्ये 85 धावांचं आव्हान अगदी लिलिया पार केलं गेलं. अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि अंतिम सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा स्वप्न भंगलं गेलं. पहिल्या पर्वाचा उपविजेता, दुसऱ्या पर्वामध्ये सेमीफायनलमध्ये आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पर्वामध्ये उपविजेतेपदावरती समाधान मानावं लागते. अर्थात प्रमोद ताटे साहेबांच्या मालकीचा जेडी स्पोर्ट्स गारेवाडी संघ ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील उपविजेता. अर्थात कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चा उपविजेता जेडी स्पोर्ट्स गारेवाडी संघासाठी अगदी जोरदार टाळ्या वाजवूयात या संपूर्ण टीम यावरती. मी दीपकदांच्या शुभ हस्ते विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते या संघाला पारितोषिक द्यावं. द्वितीय क्रमांक प्रमोद ताटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय पावसकर यांचं अप्रतिम नियोजन, बाबू घारे यांचं जबरदस्त नियोजन आणि संपूर्ण गारेवाडी संघाची मिळालेली साथ, ग्रामस्थांची मिळालेली साथ, पाठीराख्यांची मिळालेली साथ या कामगिरीच्या बळावर गारेवाडी संघ ठरतो या संपूर्ण स्पर्धेचा उपविजेता. जे वीर योद्धा टाळ्या वाजल्या पाहिजे त्यांच्यासाठी. बाकीचे टीम मेंबर्स प्लीज टाळ्या वाजूयात गारेवाडी या संघासाठी. संघ मालक बाबू काय बोलणार आहेत ना तुम्ही? बोलावं लागेल. प्रमोद ताटे साहेब आता तर बोलतीलच. ताटे साहेब आता बोलणार. संघ बांधी मला वाटतं तुम्ही काय लक्ष दिलं नसाल, जे काय केलं असेल ते राजूने केले असेल, परंतु ताटे साहेबांसारखे देखील चांगले मालक आपल्याला लाभलेले आहेत, जे नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी उभे राहतात. क्रिकेटवर त्यांचं देखील खूप सारं प्रेम आहे. आज हॅलो, आजची टुर्नामेंट एकदम मस्त. कालचा दिवस आजचा दिवस मस्त झाला. जेडी स्पोर्टनी मस्तपैकी एकदम मन जिंकलं आमच्या गावचं, कारण गेली 5 वर्षे आमची टीम या टुर्नामेंटमध्ये लिंकमध्ये खेळते. आम्हाला यश मिळत होतं पण थोडक्यात निसटत होतं, पण आज खऱ्या अर्थाने जाणाई देवी आमच्या पाठीशी उभी राहिली आणि भले सेकंड प्राईज तरी आम्हाला मिळालं, पण जाणाई देवीने आम्हाला कौल दिला. सगळ्या खेळाडूंचं एकदम मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. जेडी स्पोर्ट्स संघाचे संघमालक होते प्रमोद ताटे साहेब. जाऊयात एक महत्त्वपूर्ण पारितोषिक, अर्थात मिस्टर KTRBPL 3.0 आकर्षक वॉशिंग मशीन आपल्याला पाहायला मिळते, जे पुरस्कृत केलं गेलेलं आहे आमचे परममित्र, आमचे खास मित्र अक्षय हिनुगले आणि अमित हिनुगले यांच्या माध्यमातून. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांना आपल्या बॅटनं आणि बॉलिंगनं धुमाकूळ घातला आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 162 रन आणि 4 विकेट ज्याच्या नावावरती आहेत. जबरदस्त रेस होती, अगदी काटेकी टक्कर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे यावेळी जबरदस्त कॉम्पिटिशन होती. ग्रुप स्टेजमध्ये तर जवळजवळ 7 ते 8 50 झाल्या होत्या. अजय मोहितेला विसरून चालणार नाही, अप्रतिम फलंदाजी केली होती, तेवढीच गोलंदाजी चांगली होती.
स्वप्नील देवंगलेने चांगली फलंदाजी केली होती. निलेश वीरदादांनी पहिल्या 4 मॅचमध्ये धुमाकूळ घातला होता. राजू कंकने अप्रतिम फलंदाजी केली होती, परंतु ग्रुप स्टेजमध्ये काही प्लेयर्स बाहेर पडले आणि अंतिम सामन्यामध्ये काटेकी टक्कर. अगदी मिस्टर KTR BPL चा किताब अवघ्या 6 धावांनी आणि 1 विकेटनी फरक पाडणारा ठरलेला आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मालिकावीर अर्थात मिस्टर KTR BPL या संपूर्ण स्पर्धेचा बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. धावा 162, एका खेळाडूच्या धावा होत्या 156, विकेट होते 3, एका खेळाडूच्या धावा आहेत 162, विकेट होत्या 4 आणि तो खेळाडू ठरतोय पुन्हा एकदा मिस्टर RK JD स्पोर्ट्स गारेवाडी. परंतु निलेश दादा वीर धावा 156 आणि विकेट 3. अंतिम सामन्यात मिळालेली न फलंदाजी, परंतु सांघिक प्राधान्य पहिलं असलं पाहिजे. परंतु राजू कंकचं देखील आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूयात. पुन्हा एकदा मिस्टर KTR BPL 3.0 वॉशिंग मशीनच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले अमित हिनुगले आणि अक्षय हिनुगले यांच्या शुभ हस्ते. फोटो घ्या. वेल प्लेड RK. पहिल्या मॅच मध्ये अवघ्या 18 धावांवरती बाद झाला होता, परंतु त्यानंतर फ्रीज AC झाला, वॉशिंग मशीन फक्त बाकी होता, बरोबर ते पण झालं. राजू ज्या फॉर्म मध्ये खेळतोय ना, अनबिलिव्हेबल. असा काळ खूप कमी वेळा येतो आणि काळ येत नाही तो आणावा लागतो. त्याच्या मेहनतीनं, त्याच्या फलंदाजीनं, त्याच्या कष्टानं त्यानं तो काळ आणलेला आहे. त्यामुळं निश्चितच त्याचं क्रेडिट त्याला जाणं खूप गरजेचं आहे. मिस्टर RK पुन्हा एकदा. आणि हिस्ट्री रिपीट्स माहीत नसलं तर सांगतो. पहिल्या KTPL 2.0चा आपलं टेनिस बॉलचा मिस्टर KTPL, त्यानंतर जी पावसाळी लीग झाली ना, त्यानंतर KTR BPL 1.0. राजू हिस्ट्री रिपीट बघा. KTPL 3.0चा KTPL स्वप्नील देवंगळे, KTR BPL 2.0चा मिस्टर KTR BPL स्वप्नील देवंगळे, KTPL 4.0चा मालिकावीर राजू कंक आणि पुन्हा एकदा KTR BPL चा मालिकावीर राजू कंक. म्हणजे जो टेनिसला जिंकतोय तो रबरला जिंकतोय. हिस्ट्री रिपीट्स वन्स अगेन. परंतु कौतुक राजूचं निश्चितच व्हायला पाहिजे. बऱ्याच टुर्नामेंटमध्ये मला वाटतं लीगची 6वी त्याची मालिकावीरची ट्रॉफी आहे, मालिकावीरचा किताब आहे आणि त्याच्या मागे त्याचं संपूर्ण प्रॅक्टिस, यश आणि मेहनत दडलेली आहे. ज्या प्रकारे फलंदाजी करतोय, येणाऱ्या नवीन खेळाडूंसाठी एक प्रेरणादायी खेळाडू म्हणून निश्चितच त्याच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. तो त्याचा फॉर्म नेहमीच त्याच्या पाठीशी राहो. त्याची मेहनत, खेळाप्रती असलेला प्रचंड लगाव, केलेली मेहनत, असाच कोणत्याही खेळाडूचा खेळ बहरत नाही. निश्चितच पुन्हा एकदा तो या मालिकावीरसाठी पात्र ठरतोय. पुन्हा एकदा त्याचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूयात. या संपूर्ण यशाचं श्रेय कोणाला देशील? क्रिकेटला केलेली सुरुवातीपासूनचं तुझं मनोगत थोडक्यात व्यक्त कर. पहिल्यांदा मी क्रिकेटवर माझं प्रेम भरपूर आहे आणि क्रिकेट जर तुम्हाला जिंकायचं तुम्हाला मेहनत पण भरपूर घ्यायला लागेल. 1 महिना आम्ही त्या विकेटवर न करता इथे स्किट विकेट आहे त्याच्यावर आम्ही प्रॅक्टिस केलं आहे. त्यामुळे एवढं फळ मिळतं आहे. प्रॅक्टिस करत राहावा, सगळ्यांनाच भेटत राहील यश आणि देव द्यायचं तेव्हाच देतो. PMPL ला गेलं पण KTPL ला आलं. क्रिकेट खरं तर राजू कंक पाटण तालुक्यात म्हणजे आपल्याकडं असोसिएशनच्या अगोदर नव्हताच इकडं, म्हणजे कोणी कोणाचं मित्र नव्हतंच. असोसिएशन झाल्यानंतर खूप साऱ्या खेळाडूंची एकमेकांची ओळख झाली. राजू तिकडच्या पाटण तालुक्यातल्या पोरांची बराच असायचा. क्रिकेटला कधी सुरुवात केली जरा सांगशील? काय वाटलं, कधीपासून टेनिस क्रिकेट खेळायला लागलास आणि त्याबद्दल थोडक्यात सांग, काय सांगशील? पहिल्यांदा तर लहानपणी होतं तेव्हा युवतीचा संघ आमच्या इकडे यायचा कुसूरला. तेव्हा रोहित पाटील, महेश दादा आणि बाबूदादा वगैरे सगळे होते. त्यांचं बघून आम्ही शिकलो. परत मुंबईला आलो. मुंबईला 2019ला मी पाटणमध्ये खेळायचो. परत पण तिथं मला खेळून दिलं नाही. परत विचार केला आपल्या असोसिएशनचं, कराड तालुक्याचं आपण असोसिएशन ओपन करू. तेव्हा 12च टीमा होत्या. रोहितदादा म्हटलं तुम्ही तुमच्या इकडचे ॲड करा, आम्ही आमच्या इकडचे ॲड करतो. असं करून 2019ला आपलं असोसिएशन चालू झालं. 20ला झालं. पण 12च टीमा होत्या. 12च्या आता
72-73 झाल्यात टीमा. खूप मोठी मेहनत आहे याच्या पुढे मागे आणि प्लेयर पण भरपूर तयार झालेत. बापूची आजची बॉलिंग लाजवाब होती. त्या बॉलबद्दल काय बोलायचं, ड्रीम बॉल होता तो. माझ्यासाठी ड्रीम नव्हता, पण त्याच्यासाठी ड्रीम होता ना. पण त्याची पण मेहनत आहे. त्याने 1 महिना तो डेली प्रॅक्टिस करतोय. तो मला बोलला PMPला मी मॅच घालवले, KTPLला काहीतरी करून दाखवणार आहे आणि त्याने दाखवले. टीमसाठी चांगला खेळा. निलेश दादाबद्दल बोलेन, निलेशची लाजवाब बॅटिंग, परफेक्ट शॉट, 6 बाहेरच जात होते सगळे. अजून काय आमच्या टीमबद्दल बोलेन, अभिने जी मॅच काढली तिथं पण चांगलं आलं. तेजस काय फ्लॉपच गेलाय, यावर्षी काय चाललाच नाही, नावासारखा काय खेळलाच नाही. सगळे म्हणायचे राजू झाला की तो मारतो, पण यावेळी काय मारलंच नाही भावानं. बस झालं. रोहित गुरव आणि कधी न तुटणारा जोड, फेविकॉल से भी ज्यादा मजबूत. बरोबर. रोहित गुरव आणि राजू कंक यांच्या मैत्रीबद्दल आपण काय बोलणार शब्दात. खरं तर मी त्याला रोहितला म्हटलं तू खेळाडू म्हणूनच खेळणं गरजेचं होतं, कारण तू जबरदस्त खेळाडू आहेस. परंतु यावेळी तू म्हटला की रबर बॉलपासून थोडंसं लांब आहे, परंतु व्यवस्थापक म्हणून आला, 3 दिवस राजूसोबत राहिला आणि त्याचे मार्गदर्शन असल्यावर राजू निश्चितच पुढं चालणार, त्यात कोणती वाद नाही. काय सांगशील रोहितबद्दल? रोहितबद्दल काय बोलायचं, 1 दिल 2 जान असं आहे. आणि 2 दिल 1 जान उलट झालं. माझी प्रत्येक मॅच तो बघतो, घरी गावी असला तरी बघतो. मला सांगतो प्रत्येक बॉलला असा खेळायला पाहिजे, तसा खेळायला पाहिजे. माझ्या या यशामागे त्याचा पण हे आहे, श्रेय आहे. त्याने भरपूर माझ्यासाठी सॅक्रिफाय केलेलं आहे आणि मी त्याचा खूप खूप आभारी आहे की तो माझ्या पाठीशी आहे. थँक्यू सो मच. एकदा राजूसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. वेल प्लेड आणि पुढील खूप साऱ्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तेजसचा उल्लेख केला, परंतु तेजस काय बोलणार बिचाऱ्याबद्दल. गावाला 10 एकरची शेती सांभाळतोय, स्वतःचा जे फॅक्ट आहे ते बागायतदार शेतकरी आहे. मेहनत, मला व्हिडिओ कॉल करतो रानात, हे बघ टोमॅटो, हे बघ एवढा, हे बघ पावटा, आणत तर नाही कधी, पण गावावरून येऊन विदाऊट प्रॅक्टिस. मित्रांनो, रबर बॉल हा विदाऊट प्रॅक्टिस तुम्ही इम्पॉसिबल आहात. बापूचं प्रॅक्टिस आहे म्हणून त्याला फळ मिळालं, दादाचं प्रॅक्टिस आहे म्हणून त्याला फळ मिळालं. सुजित, राजू, स्वप्नील घ्या, हे प्रॅक्टिस शिवाय हा खेळ तुम्ही खेळू शकत नाही. त्यामुळे तेजससाठी अर्थात राजू बोलला, परंतु पोरं गावावरून येऊन शेती करून एवढं ठीक आहे, तरी पण बऱ्याच वेळा राजूला त्यांनी 1 साइड मॅच काढून दिलेला आहे. त्यासाठी तेजससाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आमचा जयदीप देखील गावाला एवढी प्रचंड मेहनत आणि तरी पण देखील आमच्यासाठी दुग्ध व्यवसाय, म्हणजे आम्ही पण जयदीप पण आम्ही बरेच वर्ष एकत्र आहोत आणि मला जेव्हापासून कळतंय बरं का, मला जेव्हापासून कळतंय जयदीपच्या घरातून 60 ते 70 लिटरच्या खाली कधीही दूध गेलेलं नाही आहे. म्हणजे एवढी, आणि त्यासाठी सोपं नाही मित्रांनो. त्या जनावरांचं एवढं सगळ्या गोष्टी बघणं एवढं पॉसिबल नाही आहे. गावावरून येऊन, आणि पहिली टुर्नामेंट असेल, मी जयदीपला काय बोललेलं नाही, कारण जबरदस्त फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. चला, काल शुभमच्या फलंदाजीसाठी आपल्या दीपक दादांनी नेहमीप्रमाणे 5,000 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर केलं होतं, ते त्यांनी ऑनलाईन पाठवलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजूया दीपक दादांसाठी. सुजित शेवाळे या, पण बेस्ट बॅट्समन होता, तुमचं मनोगत या. 2 मिनिटं या. चला, तुमचं पण ऐकू द्या, मत काय आहे. चला, त्याचा फोटो परत एकदा या, बेस्ट बॅट्समनचा हकदार या. चला, पहिल्या मॅचला नव्हतात काही कारणास्तव, परंतु कमबॅक जबरदस्त झाला. आपल्या ग्रुपमध्ये थोडंसं वर खाली होऊन तुम्ही क्वालिफाय ठरलात, परंतु सेमीफायनलला केलेली अप्रतिम फलंदाजी. काय सेमीफायनलमध्ये काय चुका झाल्या असं तुला वाटते? कारण 85 धावांचं आव्हान दाखल होऊन देखील राजूने मॅच चेस केली, तर तिकडे काय चुका झाल्या? फलंदाजी करताना चुका झाल्या की गोलंदाजी करताना चुका झाल्या? फलंदाजी करताना तर सर चुका नाही झाल्या. स्कोर लागला होता चांगला स्कोर कार्डवरती, फक्त जरा फिल्डिंग महत्त्वाची होती, कारण की पहिल्याच बॉलवर राजू अप्पाने षटकार मारून पण दुसऱ्या बॉलवरती कॅच उडवला होता. जर एखाद्या, आता राजू असेल, मी असेल, बरेच आपल्या तालुक्यातले बॅट्समन आहेत चांगले, तुम्ही जर त्यांना चान्स देणार तर ते 100% मारणार. आणि राजूमध्ये अशी कॅपॅसिटी आहे की त्याला 100 जरी ठेवल्या तुम्ही आणि चान्स दिला तर तो मग मॅच सोडणार नाही, असं आहे.
त्यामुळं फिल्डिंग तर लय महत्त्वाची असते. चांगल्या बॅट्समन लोकांची कॅच घेणं लय गरजेचं असतं. ठीक आहे, चुका तर माझ्या आणि संग्रामच्या दोघांच्याच बोलेन, कारण की आम्ही दोघं एकमेकांवर तोंड टाकत होतो, टीमवरती पण टाकत होतो. आमच्या प्रेशरमुळं त्या पोरांचा कॉन्फिडन्स पूर्ण लॉस होत होता. ठीक आहे, आता आमच्या चुका झाल्या. माझा पण परफॉर्मन्स बॉलिंगवरती मला सगळे बोलत होते की तू टाकायला पाहिजे होती, पण काही कारणास्तव संग्राम पण बोलला मी टाकेन. ठीक आहे, मी ठेवला भरोसा. नाही झालो चॅम्पियन, पण प्राईजमध्ये तरी ठेवलं, तेवढंच बस झालं मला. वेल प्लेड. खरं तर बरेच लोक चर्चा करत होती संग्रामने विकेट जरी काढून दिली असते तर स्ट्रायकर बॉलर आपल्या ज्यावेळेस असोसिएशनचे आपण कराड 11 म्हणून उतरतो, आपण सुजित शेवाळे स्ट्रायकर बॉलर म्हणून आपण उतरतो, त्यावेळेस तू तिकडे जर पहिली बॉलिंग टाकत असशील त्या हिशोबाने तुझी संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी झाली नाही. काय वाटते त्याबद्दल तुला? थोडे आठवडा झालं धावपळच चालू आहे माझी, आणि आठवडाभर झालं प्रॅक्टिस पण नव्हती गेली, बॉल पण हातात घेतला नव्हता. सॅटर्डेला एक मॅच अवेलेबल नाही राहिलो, काही कारणास्तव होतो बाहेर, आणि आलो पण बॉलिंगला थोडंसं पाहिजे, कारण की रबर बॉल क्रिकेट म्हणा, टेनिस बॉल क्रिकेट म्हणा, प्रॅक्टिसशिवाय गेम नाही आहे. प्रॅक्टिस केलं तर त्याचं फळ भेटणार. मी बॉलिंगला प्रॅक्टिस केलं नाही, त्यामुळे मला सगळ्यांनी मारलं. ठीक आहे, नेक्स्ट टाईम टेनिस आता येईलच. रबरच्या अजून 2-3 टुर्नामेंट आहेत आपल्या तालुक्याच्या, त्यामध्ये मी माझा बेस्ट देईन आणि आपल्या तालुक्याचं नाव मोठं करेन. सुजितच्या रूपानं आपल्या तालुक्याला मिळालेला बेस्ट खेळाडू कोण असेल तर तो सुजित शेवाळे. 2 वर्षापूर्वी सुजित आणि 2 वर्षानंतरचा सुजित, एवढा अमूलाग्र बदल, एवढा क्विक बदल, एवढा कमी वेळात झालेला बदल कोणत्या खेळाडूमध्ये पाहिला असेल तो आहे सुजित शेवाळे. आणि त्याच्या पाठीमागं त्याची देखील खूप सारी मेहनत आहे. स्वतः रात्री स्वतः त्याचा भुर्जीपावचा गाडा आहे, तिकडे मेहनत करून सकाळी प्रॅक्टिस करून खेळणं सोपं नाही मित्रांनो. आपण 2-3 तास उशिरा कंटिन्यू झोपले तर दुसऱ्या दिवशी तब्येत डाऊन होते, परंतु रेग्युलर असं करून एवढा जबरदस्त गेम डेव्हलप करणं इट्स नॉट अ जोक. एकदा सुजितसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. सुजितची बॅटिंग बघायला गेलं ना, सुजितची बॅटिंग बघायला एवढी मजा येते ना, षटकार म्हणजे षटकार असतात. क्वालिटी बॅटिंग आणि क्वालिटी प्लेअर. कॅप्टन मनोगत रडणार नसलाच तरी आपला. हां, काय वाटतंय परी 11, काय वाटतंय चूक कुठं झाली सेमीफायनलला? चूक तर माझीच झाली आणि मी ओव्हर घेतली. मी स्वतःच बोललो सुजितलाच टाकायची होती. अख्खी टीम बोलत होती सुजित तू ओव्हर टाक, तर मी बोललो नाही मीच टाकणार. आणि झालं जरा काही बॉलिंग सराव जास्त झाला मला वाटते. रोज 4 वाजता खेळतो, इथे येऊन 4 ते 7 इथं खेळतो, 8 ते 9 टर्फला खेळतो. जास्त सराव झाल्यामुळे परफॉर्मन्स जरा कमी पडला. वाईट टाकायचं कारण म्हणजे मी पहिल्यांदा बॅट्समनला 2-3 वाईट टाकतोच, म्हणजे बॅट्समन जरा वायबल होतो आणि नंतर मी त्याची विकेट घेतो. अशा किती वेळा विकेट घेतली ते पण सांग जरा आम्हाला. म्हणजे राजूची तर विकेट काढलीस, स्ट्रॅटेजी तीच होती का वाईट टाकून परत एखादा हात घुसवायचा? नाही, राजू माझ्याबरोबर रोज खेळाय असतो आणि लास्ट टाइम मी KTPLला ओव्हर टाकलेली तेव्हा मी प्रशांत गोडसे आणि योगेश पाटीलची विकेट घेतलेली. आमच्या टीमला विकेट भेटत नव्हती तेव्हा चांगली पडली. आज पण चांगलीच पडलेली पहिली ओव्हर, दुसरी मला घ्यायची नव्हती, पण जरा माझा कॉन्फिडन्स जरा जास्तच होता, त्यामुळे म्हटलं आता टाकूया एक ओव्हर. तर टाकाय गेलो, जरा 1-2 बॉल आबीला पडले. आबी फॉर्मला नव्हता, म्हटलं मारणार नाही, पण त्याने एक चांगली चापट दिली. फॉर्मला नव्हता म्हणून टप्पा दिल्यावर काय सोडेल का तुला? परंतु ठीक आहे, संग्रामचं देखील एक सल्ला आपला, जरा मॅचमध्ये असताना थोडं शिव्या कमी द्या आणि पोरांच्यावरती थोडंसं कमी ओरडा, त्यामुळं जरा टीमवरती फरक पडतोय. सुजित बोलला आता. नाही तरी आज घसा बसलेला त्यामुळे जरा कमी होतं, पण ते 1-2 पोरांनी कॅच सोडल्यामुळे जरा मॅचमध्ये पूर्ण माझा मूडच गेला, त्यामुळे मी डायरेक्ट चालूच केला कार्यक्रम. चला ठीक आहे, हा होता संग्राम लावंड, परी 11 संघाचा मुख्य खेळाडू. आणि आता जाऊयात अंतिम विजेता. जाऊया अंतिम विजेता. अजून बोलवलेलं नाही बापू तुम्हाला, जावा खाली. बापू बोलवलेलं नाही तर अजून येऊ नका पुढं, तर पुढंच येत आहे. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्याच्या कोर कमिटीनं खूप सारी मेहनत घेतली, प्रामुख्यानं चला मनोगतांचा टाइम झालेला आहे. मी सुरुवात करतोय. भरत नांगरे साहेब या, तुमचं आम्हाला मनोगत इच्छुक आहेत संघ घेण्यासाठी. निश्चितच पुढच्या वर्षी तुम्हाला निश्चित आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करू.
चला आता या की जवळ. राजू, रोहित यार तुम्ही या ना इथं यार, नाही तर वरती या स्टेजवर. या की जरा जवळ या की. राजू या ना समोर यार, या की बाकीचे थोडंसं आपल्या दादांचं मनोगत वगैरे आपण घेऊया सगळ्यांचं. तेजस यार ये ना समोर, या ना इथं समोर. आपल्यासाठी लोक बसलेत, आपण काय यायचं नाही. तेजस का रे तू पण ये लवकर ये. चला या आपल्या समेत अगदी 2-2 मिनिटांचं मनोगत आपण घेणार आहोत. आपले भरत नांगरे शेठ आहे, राजधानी रेस्टॉरंटचे सर्व मालक. काय स्कीम वगैरे देतात का बघा, म्हणजे आपलं जायला बरं श्रावण संपल्यानंतर त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपलं नेहमीच आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. कधी त्यांच्याकडे जावा तुम्ही, निश्चितच त्यांचं सहकार्य लागते. काय आमच्या या स्पर्धेबद्दल काय बोलाल आणि काय सांगाल? मी जेव्हा सकाळी आलो, म्हणजे काल सकाळी आलो, जेव्हा बघितलं एवढ्या पावसामध्ये म्हणजे एवढे प्लेअर खेळत आहेत आणि मला म्हणजे असं एवढं आश्चर्य वाटलं की म्हणजे एक प्लेअर मी बघितला समोरच, म्हणजे नाही का कॅच घेताना पडला होता आणि एवढ्या पावसामध्ये तुम्ही मेहनत करताय. मला म्हणजे बरं वाटलं, खूपच चांगल्या तुम्ही मेहनत करताय. आणि प्रॅक्टिस नसेल तर म्हणजे आपल्या लोकांनी 2-3 लोकांनी ते सांगितलं की प्रॅक्टिस केलं पाहिजे सगळ्यांनी, एवढं आहे म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपलं हॉटेल आहे राजधानी म्हणून घनसोलीमध्ये, व्हेज नॉनव्हेज तुम्ही कधी पण या, मस्त जेवण असतंय. काय KTPLसाठी आता जेवढा आम्ही प्रयत्न केला, अजून टेनिससाठी काय माझ्याकडून म्हणजे जेवढा सपोर्ट पाहिजे तेवढा मी रोहित दादांना सांगितलेलं आहे. एवढं बोलतो बस, आभार. कधी जेवायला जावा, जेवण खूप छान मिळतं इकडं. आजच जर असेल नियोजन तर राजधानी मोस्ट वेलकम करेल तुमचं. थोडासा डिस्काउंट पण देतील त्यांच्या हिशोबाने काय असेल ते. आणि नेहमीच सहकार्य आलं तुमचं, नेहमीच आमच्या पाठीशी तुमचं सहकार्य लाभू ही आम्हाला विनंती करतो. थँक्यू सो मच भरत शेठ, आमच्या शब्दास मान दिलात आणि टी-शर्ट्स दिले त्याबद्दल. बघा नाना या. आणि अजून कोण मनोगत व्यक्त करणार असेल तर, नाहीतर आपलं अंतिम मनोगत. बापू बोलणार आहेस? हा नाही, लास्टला दादांचा आहे. ये चल, 202 मिनिटात ये पटकन चल. काय बोलशील? मेहनत रंगलाई. रेग्युलर बोलणार की काय सांगशील या संपूर्ण विजयाबद्दल, तुझ्या संघाबद्दल, संघ मालकांबद्दल, त्या बॉलबद्दल आणि सगळ्याबद्दल काय सांगशील? काय नाही, टीमसाठी खेळायचं होतं आणि चॅम्पियन व्हायचं होतं असं ठरवलेलं. त्यासाठी संघ बांधला होता. बरं ठीक आहे. त्यासाठी संघ बांधला होता. आणि संतोष शेवाळे एक नवीन मित्र मिळाला. इथं क्रिकेट खेळायला लागल्यापासून आल्यानंतर एक नवीन मित्र मिळाला आणि त्याची मिळालेली साथ आणि त्याच्या आम्ही दोघांनी संघ बांधला. हा निलेश दादाला विचारलं पण नव्हतं आम्ही कोणता प्लेअर घ्यायचा काय, आम्ही दोघांनीच ठरवलेलं. आणि टीम कॉम्बिनेशन चांगलं बसलं. सर्व खेळाडू आपल्या टीमसाठी आपापले 100% देत होते आणि त्याच्यामुळेच आम्ही चॅम्पियन ठरलो. राजूला ओव्हर टाकताना प्रेशर होता का, काय नियोजन होतं? नाही, राजूला ओव्हर टाकताना प्रेशर असं काही नव्हतं. कारण बाहेर खेळत असताना थोडंसं प्रेशर येतं, परंतु प्रॅक्टिस करताना कंटिन्यू राजू समोर असतो, सुजित समोर असतो. त्यामुळे ह्या 2 प्लेयरना गोलंदाजी करताना मला कसलंही प्रेशर नसतं. आणि राजू सांगतो म्हणजे की प्रत्येक गोलंदाजाला गोलंदाजी करताना हेच डोळ्यासमोर ठेव की समोर राजू आणि सुजित उभा आहे आणि तशीच गोलंदाजी कर. आणि मग आज काय राजूच पुढे होता, मग 2-3 बाहेर टाकलं आणि मग परत एक आत गावला राजू गावला की मग मॅच झाली. असं माझा आनंद गगनात मावत नव्हता. संघ मालकांबद्दल 2 शब्दात. संघ मालक आमचा एकदम रॉयल माणूस, राजा माणूस. कधीही कोणाला एका शब्दानं उलटं बोलणार नाही किंवा सगळ्यांशी मन मिळावू आणि एकदम प्रेमळ व्यक्तिमत्व. आणि त्याच्याबद्दल असं म्हणजे काय बोलेल तेवढे कमी आहे. कधीही आम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी न अडवणारा, कोणतीही गोष्ट करायची आहे मामा हे पाहिजे, मामा ते करायचं आहे, मामा कधीही नाही म्हणत नाही. जे करेल त्या गोष्टीला पाठीमागं उभं राहतो
आणि इतका चांगला संघमालक भेटला. खरंच नशीब आहे आमच्या टीमचं की प्रत्येक वेळी खंबीरपणे उभा राहणारा असला संघमालक आम्हाला मिळाला. थँक्यू सो मच बापू, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊयात अंतिम मनोगत व्यक्त करूया. दीपकदा लोखंडे, मार्गदर्शक आधारस्तंभ आपल्या कराड क्रिकेट असोसिएशनचे, बोला. जास्त काय बोलत नाही, थोडक्यातच आवरतो. या रबर बॉल लीगला जर आपण बघितलं असेल तर मला वाटतं 4 ते 5 प्लेयर आपल्याला नवीन भेटलेत, ऑलराऊंडर. मला वाटते ही फ्रिक्वेन्सी आपल्या कराड तालुका असोसिएशनची गेली 3-4 वर्ष कंटिन्यू चालू आहे. दर वर्षाच्या एका लीगमधून 4-5 प्लेयर असे बाहेर येत आहेत जे कराड तालुक्याला ताऱ्यासारखे चमकवत आहेत आणि स्वतःही चमकत आहेत. मी त्या सर्व मुलांना ॲप्रिशिएट करतो. असाच गेम दाखवत राहा आणि जो स्तर उंचावतोय आपल्या क्रिकेटचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या गावांचा, तो बघण्यासारखा आहे. मला वाटतं अशा मॅचेस मी कुठल्याच लीगला बघत नाही जो थरार आपल्या मॅचेसला असतो. कोणी कुणाला कमी नाही आहे. राजू समोर आला की त्याच्या पाठी सुजित असतो, सुजित पुढे आला त्याच्या मागे राजू असतो. हे जे कॉम्बिनेशन आहे, ह्या ज्या टक्कर आहेत, ह्या कुठं बघायला मिळत नाहीत. हाच तर बघायला म्हणजे लोक ऑनलाईन किती असतील मला वाटतं आपण त्या लाईव्हवरती बघू शकतो. असंच मेंटेन ठेवा क्रिकेट आणि असेच खेळत राहा, एन्जॉय करत राहा, एवढंच सांगेन. आणि दुसरी एक गोष्ट जाणवली की यावर्षी आपल्याला स्पॉन्सरसुद्धा ॲडिशनल मिळाले, अजून लोक आपल्याला कनेक्ट झालीत. असेच कनेक्शन्स आपले वाढत जाऊ, आपण ॲप्रोचमध्ये राहू. सगळ्या कराड तालुक्यात काही कमी नाही आहे हे दिसतंय, फक्त आपल्याला ते मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. आणि आपलं असोसिएशन बॉडी असेल, तुम्ही सगळे खेळणारे असाल, मार्गदर्शक असतील आणि सपोर्ट देणारी सिस्टम असेल, ही पूर्णपणे एकजूट आणि खंबीर आहे. असेच खेळत राहूयात एकजुटीनं, एवढंच सांगेन आणि थांबेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू दादांचं मार्गदर्शन नेहमीच आपल्यासाठी महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. आणि जाऊया अंतिम विजेता अर्थात KTPL KTR BPL 3.0 कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चा विजेता संघमालक मिळालेली साथ, इंद्राची फायनल मधील बॅटिंग, संपूर्ण क्षेत्ररक्षकांची अप्रतिम कामगिरी. या सांघिक कामगिरीच्या बळावर KTR BPL 3.0 चा मानकरी ठरतो वीर योद्धा तुळसान. वेल प्ले टीम. या संपूर्ण स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या संपूर्ण कोर कमिटीचं खूप खूप आभार. स्पेशली संग्राम लावण, शुभम पाटील, अमित हिनुकले, संतोष शेवाळे, या सर्वांचं खूप खूप आभार. सागर पाटील यांनी देखील खूप मोलाचं सहकार्य केलं. या संपूर्ण कोर